कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे. शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई महायोग पीठे तटे भीमरथ्याम. वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रेः, समागत तृष्टन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 हाय दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. दास तुका, दास तुका. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा. देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मनी निवृत्ती दासु अवधारी जोजी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो झालो. सेवे लागी सेवक झालो झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवक झालो. सेवे लागी 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 सेवक झालो. लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा देवा. अहो स्वामी तुकया देवा. तुमच्या
देवा शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेवला नका पाहुगुण दोष झालो दास पायांचा शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावया शुभटा ज्या गावी केला वास त्याशी नसावे उदास. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडला भांग श्रीमंत संत ज्यांच्याकडे त्या ठिकाणी चारही पदव्या एका ठिकाणी एकवटल्या आहेत ते शांती ब्रह्मनाथ महाराज. त्यांच्याकडं त्या ठिकाणी शांतीचा सागर आहे, श्रीमंत आहे, संत आहे आणि जागीरदार आहे. एवढं त्या ठिकाणी एकत्रित आलेले ते शांती ब्रह्मनाथ महाराज पैठण निवासी आणि त्यांनी माऊली ज्ञानोबरायाचं वर्णन तोंड भरून करायला लागले. माझा जो ज्ञानेश्वर तो कृपाळू आहे आणि उदार आहे. तो कृपाळू आहे, उदार आहे, त्यांना माझा त्रिवार नमस्कार असो, एकदा नसो. ते तुमच्या कोणत्या जातीचा, तुमच्या कोणत्या धर्माचा, तुमच्या कोणत्या पंथाचा ती विचार करीत न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकारी भक्त करुणा करत ज्ञानाबाई. तुम्ही ज्ञानोबरायाकडे चांगल्या भावनेनं जरी गेले तर तुमचा उद्धार आहे, वाईट भावनेनं गेले तरी तुमचा उद्धार आहे. तसं तुम्ही नामस्मरण जाणून बुजून केलं तरी पुण्य, आणि न कळत केलं तरी पुण्य. तुम्ही जाणून बुजून साखर जरी खाल्ली तर गोड आहे, आणि न कळत जरी त्या ठिकाणी खाल्ली तरी गोड आहे, आणि इथून दुसऱ्या गावाला चोरून नेऊन खाल्ली तरी गोडच आहे. तुम्ही जाणून बुजून त्या अग्नीवर पाय ठेवला, जाणून बुजून ठेवला तरी चटका आहे, आणि न कळत ठेवला तरी चटकाच आहे. ते तुमच्या कुळाचा नाही, तुमच्या धर्माचा नाही, तुमच्या पंथाचा आकडे भलतिया भावी कोणत्या भावनेंचा, वाईट भावनेंचा माझं म्हणणं आहे. पण तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं करण्याची शक्ती माऊली ज्ञानोबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानोबराय माझी अनाथाची माय म्हणते. एका जनार्दनी पायवंदी तसे न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई विठ्ठल विठ्ठल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञान यज्ञ सोहळा, धर्मयज्ञ सोहळा या धर्ममंडपामध्ये, या ज्ञान मंडपामध्ये गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं ज्ञानदान आहे, नामदान आहे, अन्नदान आहे. पा आणि हे गाव त्या ठिकाणी मला म्हणजे त्या ठिकाणी जुनंच आहे, नवं गाव काही नाही. मी यांना काही नवा नाही, हे मला काही जुने नाही. तसे त्या ठिकाणी यांचं म्हणजे सारखं नितांत प्रेम या गावामध्ये. त्या ठिकाणी मला आनंद वाटतो. गाणारे तसेच आहेत, वाजवणारे तसेच आहेत. समजा हे माऊलीने आले तरी आमचे बंडू महाराज वाजणारे तोला मोलाचे आहेत. गाणारी मंडळी या गावातली चांगली,
हार्मोनियम वादक त्या ठिकाणी आपले भारती बाबासुद्धा त्या ठिकाणी चांगले. इथं आपले हरिभक्तपरायण त्या ठिकाणी वयवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध त्या ठिकाणी महाराज त्र्यंबक महाराज हे सुद्धा त्या ठिकाणी कसे कीर्तनकार आहे. विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानोबरायांच्या चिंतन सगळ्यामध्ये त्या ठिकाणी परिपक्व. या गावामध्ये 4 महाराज आहेत. किती महाराज आहे? 1 महाराज. या कीर्तनाला 4ही जरी गैरहजर असले तर कीर्तन बंद पडत नाही. काही ठिकाणी असं होईल 1 महाराजने आले तर कीर्तन बंद पडतं. तर कोबरायाच्या काळामध्ये असं होतं, जायला यायला त्या ठिकाणी काही प्रवासाची व्यवस्था नव्हती, का नव्हती. तारीख द्यायची आणि महाराज त्या ठिकाणी तारीख दिल्याच्या नंतर समजा आडी अडचण नाहीच जर आले तर त्यावेळेस असा प्रश्न पडायचा की आज आता कीर्तन कोणाला करायचं, कोणाला द्यावं, प्रश्न होता. मग तो कोबरा हळूहळू त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी ते टाळकरीमध्ये ओळीला उभे राहायचे, नंतर कीर्तन करायचे. त्या काळामध्ये जर कीर्तनकार नाही आले तर कीर्तन करावं हा त्यांना प्रश्न पडत होता. आता असं झालं की कोणाला कीर्तन द्यावं असा प्रश्न पडा. इतके महाराज त्या काळात कीर्तन द्यावं कोणाला हा प्रश्न होता. आणि आजच्या काळामध्ये कोणाला बोलवावं, प्रत्येकाचे त्या ठिकाणी कोणीतरी जवळचे नातलगी वाई म्हणा, जावाई म्हणा, पुतण्या म्हणा, चुलत्या म्हणा, सगळे त्या ठिकाणी कीर्तनकार हे झाले. हे जोग महाराजांचा आशीर्वाद. विठ्ठल जसं एखादा मृदंगाचा याचा विषय त्या ठिकाणी, हा मृदंगाचा जर विषय त्या ठिकाणी जर आपण सखोल पाहायला गेलो तर तो महाराज पांडुरंगबा वैद्यपर्यंत जाऊन टेकतो. नाही तर सखोल अभ्यास जर पाहायला गेलं तर जोग महाराजापर्यंत जाऊन टेकतो, बंकट स्वामीपर्यंत त्या ठिकाणी जाऊन टेकतो, लक्ष्मणबाई इगतपीकरापर्यंत त्या ठिकाणी जाऊन टेकतो, मथर बाबापर्यंत त्या ठिकाणी जाऊन टेकतो. आणि सगळी या कुठंतरी जीवनामध्ये परंपरा अशी पाहिजे. जर आपण गुरु करीत असताना ते गुरुची परंपरा कुठपर्यंत जाती हे लक्षात असायला पाहिजे. समजा माझे गुरु मात्र बाबा शिंदे, मग त्यांचे गुरु कोण, किती जोग महाराजपर्यंत जाऊन टिकती संस्था. म्हणजे हे उघडं त्या ठिकाणी ज्ञानसत्र यत्न जोग महाराजांनी तुमच्यापर्यंत आणलं. हा मृदंगाचा आवाज त्या ठिकाणी पांडुरंग महाराज वैद्यानं तुमच्यापर्यंत आणला आहे की नाही. आणि लहान छोटे त्या ठिकाणी कीर्तनकार त्या ठिकाणी अभ्यास करायला लागले, हे करायला लागले. आणि उद्या विशेष म्हणून त्या ठिकाणी गुरुजींची पुण्यतिथी, गुरुजींची परभणीकर गुरुजींची पुण्यतिथी. गुरुजी त्या ठिकाणी म्हणायचे आहे त्याला लोक किंमत देत नाही त्याला किंमत देत असते. अप्राप्ताची प्राप्ती, प्राप्ताची हेळसांड. एखादा जर टाळकरी आला, समजा बंडू महाराज जर आले, त्याला बंडू महाराज तुम्ही आले आणि त्या शिंदेला काढून नाही घेऊन आले, बंडू महाराज मी त्याला आणायला जातो, म्हणजे हे जाते ते येत नाही. अप्राप्ताची प्राप्ती, प्राप्ताची हेळसांड. आहे त्या वस्तूला किंमत नाही त्या वस्तूला किंमत असते. बघा सूर्य त्या ठिकाणी दररोज निघतो, त्याचं कोणी पाय पडत नाही. पण त्या ठिकाणी चतुर्थीच्या दिवशी लोक उपवास धरतात, स्वयंपाक करून झाकून ठेवतात. घ्या ना उपवास सोडून, नाही म्हणला चंद्रच नाही निघला चंद्र पण मरतो उपाशी. म्हणजे जी प्राप्त वस्तू आहे त्या प्राप्त वस्तूला लोक मानित नाही. विठ्ठला गुरुजी सांगायचे परमानंदाची प्राप्ती, निरांकुशा तृप्ती, ज्याच्यामध्ये त्याचं नाव आहे परमार्थ. आणि त्यांची उद्या पुण्यतिथी महाराज. गावोगाव त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी होत असते. आणि ते आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांचे आपल्याला फार त्या ठिकाणी अज्ञानी लावावे सन्मार्गाला लावण्याचं काम त्या ठिकाणी. ह्या गावातले आपले महिला मंडळ असन, पुरुष वर्ग असन, बाल असतील, आबालवर असतील, सगळे त्या ठिकाणी या कीर्तन श्रवणाचे अधिकारी आहे. एखादा कोणाला जर सरपंच व्हाय ठकलं तो होऊ शकत नाही, एखाद्या दिवस तो ठरलं तर नाही होणार. एखाद्याला सरपंच होता येईन, पंतप्रधान होता येईन, सगळं होता येईन, पण वारकरी सुद्धा होता येईन. पण लोक वारकरी होते का पदाच्या मागं लागते. वारकरी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे जीवनामध्ये. माणसानं परमार्थामध्ये वारकरी होण्याचं पाय रे पंढरी,
वारकरी होण्याचं जीवनामध्ये सौभाग्य माणसाला त्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे. गुरुजींची भाषा असायला पाहिजे. गुरुजींचं त्या ठिकाणी फार मोठं चिंतन आहे. ज्ञानोबरायाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अवतार घेतला. समाजापर्यंत रसा तळागाळापर्यंत लोक त्या ठिकाणी गेले. पूर्वीच्या आताच्या सध्याच्या काळात कीर्तन करणं फार सोपं आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये वाहन नव्हते, काही नव्हते, तरी त्या ठिकाणी कीर्तनाला लोक जात होते. कीर्तनाला जास्त येत त्या ठिकाणी होते. लोकांना कीर्तन कळत नव्हतं, पण त्या ठिकाणी बा कीर्तन चांगलं एवढं कळत होतं. विठाला अर्जुन बाबाच्या पाठाला अशी विचार सागराला त्या ठिकाणी यायची. एक म्हातारी यायची आणि म्हातारी एक दिवस त्यांनी अर्जुन बाबाला बोलले, बाबा मला त्या ठिकाणी काहीच कळत नाही. बाबा म्हणजे तुला काहीच कळत नाही, इतकं कळणं काय सोपं झालं का? म्हणजे मी अज्ञानी आहे हे जर माणसाला स्वतःला कळलं तर जगामध्ये खूप चांगलं झालं. विठाला काळकरी वृंद आहे, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक आहे आमचे धनंजय महाराज, सगळे त्या ठिकाणी महाराज. इथं स्वर्गामध्ये भगवान शंकरासारखे, इंद्रासारखे मृदंग वादक आहेत तिथं, आणि तिथं त्या ठिकाणी गंधर्वासारखे, गाण्यासारखे गायन करणारे लोक आहेत. तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूचे बगीचे आहेत, आणि त्या ठिकाणी कामधेनूची खिल्लारे. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात काहीच नाही का सोहळा नाही. तिथं त्या ठिकाणी उलट कल्पतरूचे बगीचे आहेत. आपल्याकडचा जर विचार केला तिथं त्या येड्या बागळीचे बगीचे आहेत आपल्याकडं. तिथं चिंतामणीचे सडका, इथं डांबरचे सडका आहे. तिथं त्या ठिकाणी कामधेनू नावाची अशी खिल्लार आहेत. आपल्याकडं जर्शा गाईची खिल्लार आहेत, है की नाही. तिथलं इथलं कुठंतरी त्या वरून पण हा सुख सोहळा आज तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी हा सुख सोहळा तुमच्या गावात चालला. हा सोहळा तिथं नाही म्हणून हा सोहळा तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालला आहे. म्हणून इथं अन्नदान करणारे बघितले मग असे किती लोक जेवाले. अन्नदान करणारे काय हो ताकद हो. ज्ञानोबरायाच्या काळातला जर विषय आपण त्या बघितला तर ज्ञानोबरायाच्या काळामध्ये त्याला सुद्धा खाऊ दिलं नाही. त्यांनी जी भिक्षा आणली ती सुद्धा त्या ठिकाणी त्याला दिली नाही. त्या भिक्षेमध्ये कुठेतरी माती टाकली. मी नेहमी सांगतो की ज्ञानोबरायाला ज्या लोकांनी पाहिलं ते लोक स्नान करायचे त्या काळामध्ये. पण आजचा विषय असा झाला की आज ज्ञानोबरायाला स्नान केल्याशिवाय दर्शनाला जात नाही. संतांची किंमत आहे. विठाला जीवनामध्ये वर्णन करणाऱ्याहून वर्णन करणाऱ्याची किंमत ठरत असते. नाथ महाराज वर्णन करणारे आणि ज्यांचं वर्णन चालले ते ज्ञानोबराय. एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी बेंडकी एखाद्या खराब जागे एवढ्या बेंडाळामध्ये त्या लोळती त्या गावातल्या गटारामध्ये पडली आणि ती बेंडकी वर्णन करायला लागली समुद्राचं. बरं, ती बेंडकी वर्णन ज्याची करायला लागली तो योग्य आहे, पण जी वर्णन करायला लागली ती अयोग्य आहे. समजा त्या ठिकाणी महाराष्ट्र कुस्तीगीर आहे, त्या ठिकाणी तो कुस्तीगिराचा गावातला एक माणूस त्या ठिकाणी वर्णन करायला आहे, ज्याचं वर्णन चाललंय तो योग्य आहे, पण याला टीबी झाली आहे,
याला कॅन्सर झाला आहे, याला भयानाचा रोग झाला आहे, याला शुगर झाली आहे, याला काहीच करता येत नाही, हा वर्णन त्या पैलवानाचं करायला लागलाय. ज्याचं वर्णन चाललं तो योग्यतेचं आहे, म्हणजे वर्णन करणारा मात्र अयोग्यतेचा. पहा समजा आता हा हे कोलेमार चांगल्या प्रकारचे मृदंग वाजवणारे, मृदंग वाजवणारा मग गावातला एक माणूस आला म्हणजे रात्रीचा मृदंगाचार्य होता का, काय करता त्या टाफड्याला, वर्णन झालं वर्णन झालं की नाही. चांगल्या प्रकारे आता हे गायनाचार्य माणसं आहेत, यांनी सुंदर प्रकारचं गायन केलं आणि गायन केल्याच्या नंतर गावातले लोक म्हणते ते रातची भलतीच आरडत होती. हे काय वर्णन आहे का? हे अवर्णन विषय. सामान्य ज्या बाईला त्या ठिकाणी स्वयंपाक येत नाही ती सुगरणबाईचं वर्णन करायला लागली. जी बाई त्या ठिकाणी शुगरण आहे, शुगरणबाईचं वर्णन चाललं ती योग्यतेची, मग जी वर्णन करायला लागली ती बाई योग्यतेची नाही. विठाला ज्ञानोबरायाचं वर्णन करणारे तुम्हाला मी चला आता गंगाखेड भागामध्ये, गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये ज्ञानोबरायाचं जन्मगाव कोणतं, आमची जनाबाई कुठली, दमा नावाच्या शूद्र या वंशामध्ये जनाबाई जन्माला आली आणि ती जनाबाई माझ्या ज्ञानोबरायाचं गोड वर्णन करतील. ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर वर्णन करणारा योग्यतेचं आहे, वर्णन ज्याचं चाललं तो योग्यतेचं वर्णन जनाबाईनं करावं, पण नुसतं करावं वर्णन नाही, म्हणजे तोंड भरून वर्णन करावं. सदानंद गुरुजी खूप गुंतसोड सांगायचे महाराज. ज्ञानाचा जो सागर आहे तो माझा आहे. ज्ञानोबरायाला माझं म्हणणारे 4 वर्ग आहेत. वा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञान मरून जाऊन त्यांच्या पोटाला यावं, मरून या जावे बाबाजीच्या पोटा यावे. वर्णन करणारी जनाबाई आहे, ज्यांचं वर्णन चालले ते ज्ञानोबराय आहेत. यांचं गाव त्या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपेगाव. बरं यांचं गाव परभणी जिल्ह्यामध्ये जनाबाई. साधूचं कार्य असं असतं, जन्म एका ठिकाणी असतो, कार्य दुसऱ्या ठिकाणी असते, समाधी तिसऱ्या ठिकाणी असते. ज्ञानोबरायाचा जन्म आपेगावला, ज्ञानेश्वरी सांगितली नेवाशाला, समाधी कुठे आहे? यांचा जन्म गंगाखेडला, कार्य नामदेवरायाच्या संगतीमध्ये
आणि समाधी पंढरपूरला. विठ्ठल पहा, वर्णन करणारे वर्णन योग्य तोंड भरून वर्णन करायला लागतं. एक बाई त्या ठिकाणी सुगरण बाईचं वर्णन करायला लागली आणि ज्या बाईला त्या ठिकाणी स्वयंपाक येत नाही, चांगल्या प्रकारचे काही येत नाही, वर्णन तिचं चाललंय. ज्ञानोबा वर्णन करतात बाई कशी असावं. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. बाई सुगरण पाहिजे आणि उदार पाहिजे. कधी कधी बाई त्या ठिकाणी सुगरण असती, स्वयंपाक चांगल्या प्रकारे करते, पण वाढीतच नाही. काय करतात तिला? रसज्ञ आणि जेवणारे, त्यांना कळलं पाहिजे की का त्याच्यामध्ये मीठ कमी आहे का तिखट कमी आहे, काय कमी आहे त्या ठिकाणी. रसज्ञ आणि जेवणारे म्हणून वर्णन करणारे वर्णन करायची किंमत येतात. ज्ञानोबरायाचं वर्णन मी वर सांगतो. मला ज्ञानोबरायाच्या बाबतीमध्ये नामदेवरायाला विचारा. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली. निगमवल्ली प्रकट केली, जिने निगमवल्ली प्रकट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. प्रकट केली, प्रकट गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. योग्यांना विचारलं तुमची आई कोण आहे? योग्याने स्पष्ट उत्तर दिलं, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योग्यांची माऊली ज्ञानोबा आहे. साधकांना विचारलं, साधकांचा मायबाप दरुषणी हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचं उत्तर तेच आलं, योग्यांचं उत्तर तेच आलं. वेदाला विचारलं तुमची आई कोण आहे? त्या ठिकाणी वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबा. वेदाला सांगितलं माझी आई ज्ञानोबा आहे. काय वर्णन दादा, वर्णन कोणी करून नाही बरं. विठाला त्या टाका शिवणीला गेलो आणि मी सुंदर प्रकारची भैरवी म्हणली. मी विलास बापू देशमुखने सुंदर प्रकारची. आणि खाली बसल्यावर आम्हाला आमच्या अंगावर अर्जुन बाबांनी आणि अंबादास महाराजांनी फुलं उधळले. म्हणजे वर्णन त्यांनी आमचं केलं भैरवीचं. पण त्या ठिकाणी मग आम्ही कीर्तन वगैरे सुटलं, रस्त्याने चाललो. पण ती बाई म्हणायला लागली ते काहून आरडत होती. ती बाई त्या दुसरी बरं, त्या बाईनं तिचं समाधान करायचं ना, नाही म्हणले ते न ते आवडत, तिला महाराज आडायला लाईत होता. काय वर्णन आहे सांगा. म्हणजे काय त्याचं मग माझे आम्ही काय आरडत होतो का? स्वतः काही मिळ ती पण तिचं तरी समाधान तिनं तरी करायचं की नाही बाबा. ते महाराज तो महाराज त्याला आडायला लाईत होता. आता मी या दोघाला आडायला लावलं का? वर्णन काय. विठाला कोणी पण त्या ठिकाणी मोठं म्हणलं नाही. मग ज्ञानोबरानं जर आपण विचारलं त्या ठिकाणी ज्ञानोबरा, त्या ठिकाणी ज्ञानोबराला विचारलं बरं. ज्ञानोबरांना आपण अध्यात्मात जर विचार केला त्यांना 4 मुलं आहेत. 4 मुलं. योग्यांची माऊली, वेदाची आई, साधकांचे मायबाप. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. मग योग्या करता कोणता ग्रंथ आणला? त्याच्यामध्ये 4 वर्ग पडे. योगी, योगराज, योगेश्वर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर म्हणजे भगवान. योगिया कोण आहे? दत्तात्रय. 4 ब्रह्म व्यक्तापैकी दत्तात्रय त्या कोण आहे? योगी. योगी कोण आहे? सांगदेव महाराज. सांगदेव महाराजा करता सांगदेव 65 नावाचा ग्रंथ.
अमृतानुभव नावाचा ग्रंथ, हरिपाठासारखा त्या ठिकाणी ग्रंथ आणि भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी नावाची त्या ठिकाणी ग्रंथ माऊली ज्ञानोबा या चारही मुलाकरता आणले. विठ्ठला गीता त्या ठिकाणी जसं एखाद्या बाईनं छंद धरला, मालकाला म्हणे मला सोनं आणा, मला सोनं आणा, मला सोनं आणा. 14 जानेवारी आली, सोनं आणा, सोनं आणा. त्या ठिकाणी त्या मालकाला राग आला. त्या बाईनं त्या मालकानं ते काय केलं, त्या बैल 1 किलो सोन्याचा गोळाच आणला, गळ्यात घालून द्याल. आता ते सोनं त्या बाईला घातक ठरलं का शोभिवान ठरलं? घातक ठरलं. काम करता येईना, धुणं धुता येईना, का तिचं वाका लागली ते गोळा लागायचा, वाकाला गोळा. मग ते सोनं होतं. मग त्या म्हणले काय म्हणले तुम्ही त्या ठिकाणी माझा हट्ट पुरला, 1 किलो सोनं आणलं तुम्हाला शोभत नाही म्हणे. मला ते पुन्हा सोनं नेलं, ते अलंकाराच्या रूपानं आणलं. मग हातातलं, कानातलं, गळ्यातलं, नाकातलं, मग ते सोनं वेगळं आहे का ही सोन्याची वीट वेगळी आहे? ते सोनं ज्ञानोबरायांनी त्या गीतेच्या अलंकाराने हे ज्ञानेश्वरीपर्यंत गीतालंकार नाम ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट केली. गीतालंकार नाम ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. तीच ज्ञानेश्वरी गीतेच्या अलंकाराच्या रूपाने. गीता फार छोटा ग्रंथ आहे, एवढा एवढा असून 4 बोट. मग त्याच गीतेवर त्या अलंकार 9030 ज्ञानोबरायांनी ओव्या केल्या. एका ओळीमध्ये त्या ठिकाणी इतके एका ओळीमध्ये 3 दृष्टांत दिले, 3 दृष्टांत. आता आपला विषय त्यात जाऊ द्यायचा नाही, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अलौकिक तुमच्या समोर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी तुमच्या समोर आणला. आणि ज्ञानोबरायांनी ज्ञान देवे घेतले ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करतो बाबा बाळ छंदो. अलौकिक नावाचा ग्रंथ समोर ठेवला आणि तोच ग्रंथ महाराज नाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही हा शुद्ध करा. आता ग्रंथ हा शुद्ध होता का? काय महाराज, कार्य एकाच्या हातानं होत असतं आणि त्याचा कार्याचा प्रभाव हा दुसऱ्याच्या हातानं होत असतो. ते ग्रंथ पहिला शुद्ध, आता शुद्ध करायची काय गरज नाही, पण ते ज्ञान माझ्या वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली, निमित्त लावले आणि ती ज्ञानेश्वरी त्यांच्या स्वाधीन केली. आणि ती भावार्थ दीपिका तुमच्या गावामध्ये त्याचं पारायण चालू आहे. विठ्ठल ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका हा नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी तुम्ही नुसते बसले, ज्ञानोबरायाचं मग ज्ञानेश्वरी पारायण करा ठरलं, तुम्हाला अन्नदान करणं लोक तयार आहे. कोणी म्हणलं आम्हाला कॉफी चालती कॉफी, कोणाला आम्हाला दूध चालतं दूध, कोणाला जे आवडन ते टाकलं. त्यांना जरी मिळालं नाही पण त्यांच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले. पहा, बऱ्याचशा लोकांना असा भ्रम एक लोक हे सगळी संत मंडळी भिकारी होती नाही. बरेचसे लोक कीर्तनकार म्हणते तुकोबरायाची बायको कार कशा होती. नाही दादा, ती जेवल्याशिवाय तुकोबराय जेवल्याशिवाय ती जेवतच नव्हती. आपला तर विषयच मांडायचा नाही. विठ्ठला एका त्या ठिकाणी आज किती श्रीमंत होते, एका अभंगावर त्या ठिकाणी महाराज कीर्तनकार लोक 50,000 रुपये घेते. काय करता 10, 20, 30 लाखाची गाडी. मग त्या ठिकाणी एका अभंगाचं चिंतन सांगत असतं ते एवढे श्रीमंत. मग तुकोबरायाचे अभंग किती, नळोबरायाचे अभंग किती, सगळ्या संतांचे अभंग किती आहेत. मग ते किती श्रीमंत असतील. अहो, ज्यांच्या हातानं त्या ठिकाणी वाळूला स्पर्श होतो, ते वाळूला स्पर्श झाल्यानंतर ते परिसच होते. हे संत आहे. विठ्ठल विठ्ठल
तुम्हाला जर त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ कळला तर तुम्हाला अर्थदृष्टी आली, तुकोरबायाच्या अभंगाचा अर्थ कळला तुम्हाला अर्थदृष्ट समजायचं. एक जण म्हणला महाराज तर किंवा ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, काय करावं? नको को वाचू दे ना. एक म्हणला महाराज मला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा आहे पण मी आंधळा आहे, मला जमत नाही हो. एक जण म्हणतो महाराज तर किंवा मला बसायची इच्छा आहे पण माझे पायानं मला बसता येत नाही. मग तू काय कर, इथं त्या ठिकाणी येऊन बैस, त्या ठिकाणी श्रवणाचे मिशे बैसा येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदी. तू जर या श्रवणाला येऊन जर बसला या धर्ममंडपाला, तू त्या ठिकाणी दुस्त प्रदक्षिणा मारली, नीतली माती जरी कपडाला घेतली तर तुला त्या ठिकाणी ज्ञान होई. त्या ठिकाणी कृपा आहे. रेड्यावर कृपा होती, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वदी जानचा हरिविला, शांतिरूप प्रकटला ज्ञानोबाराचा. अहो रेड्याच्या त्यावर हात ठेवल्याचा रेडा जर वेद बोलतो तर आपण माणसं आहे. ज्ञानोबरायांच्या बाबतीत आपण विचार केला तर ज्या ज्ञानोबरायाला लोकांनी मांडे भाजण्याकरता अग्नी दिला नाही, त्या ज्ञानोबरायांनी अग्नी प्रदीप्त केला. ज्या ज्ञानोबरायाला अग्नी प्रदीप्त करता येतो त्याला जग जाळायला काय वेळ लागला असता? जग पूर्ण अख्खं. ज्या ज्ञानोबरायाला जीवनामध्ये मेलेला माणूस जिवंत करता येतो, शके 1212 तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा. जर त्या ज्ञानोबराला त्या ठिकाणी जर मेलेला माणूस जिवंत करता येतो तर त्यांना जिवंत माणसं मारता आले नसते का? याला म्हणते संत विठ्ठल. ए उठा मेरे माणूस जित उठविले, मेरे माणूस मेरे माणूस जित उठविले, फळाचे ग्रासी लगा कैसा वासुदेव बोलत बोला, कैसा वासुदेव बोलत बोला. मेले माणूस जिता उठविला, कैसा वासुदेव करीतो फेरा, कैसा वासुदेव करीतो फेरा. असे ज्ञानोबरायांनी मेलेला माणूस हा चमत्कार. बरं ज्ञानोबरायांनी चमत्कार दाखवला, चमत्कारिक लोकाला दाखवला का अज्ञानी लोकाला दाखवला? चमत्कारिक लोकाला दाखवला. चमत्कारिक लोकाला त्यांनी चमत्कार दाखवला. ज्ञानोबरायांनी 8 चमत्कार दाखवलेले. तुम्हाला सांगू, मस्जिद मधून ओंकार ध्वनी ज्यांनी काढते ज्ञानोबराय. बर दुसरी गोष्ट, रेड्याच्या मुखातून वेद बोलावला, हा दुसरा चमत्कार. बर तिसरा, श्रीचा तो केला पुरुष रेखा, निमिष मात्रे देह पालटविला, श्रीचा तो केला पुरुष रेखा. चौथा चमत्कार माऊली ज्ञानोबराय. बर चालविली जड भीती, चालविली जड भीती, चालविली जड भीती, चालविली जड हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगते, मोक्ष मार्गाचा सांगा, मोक्ष मार्गाचा मोक्ष मार्गाचा सांगते. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाबा, साधकाचा माय बाबा, साधकाचा माय बाबा, साधकाचा माय बाबा, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. ही वेद बोलविला, गर्वपितांचा हरविला, शांतिरूप प्रकटला, ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, सर्व तुझ्या हरविला, शांतिरूप प्रकटला, ज्ञानोबा गर्व द्विजांचा हरला, शांती रूप प्रगटला, ज्ञानोबा माझा. चालविली हा चमत्कार सामान्य. अवतार आम्ही कीर्तन करतो काही नवल नाही. रेड्या आता तुम्ही आतापर्यंत भरपूर सर्कशी पाहिल्या, त्या सर्कशीमध्ये सगळे प्राणी, सिंह आहेत,
लांडगे आहेत, वाघ आहेत, पण त्या सर्कस मध्ये तुम्हाला हाल्या नाही भेटला पाहाल कधी का हाले आहे. एवढ्या रेड्याच्या मुखातून वेद बोललो ही सर्वसामान्य गोष्ट आहे. विठाला विठाला असे ज्ञानोबराने जीवनामध्ये असे भरपूर त्या ठिकाणी चमत्कार दाखवले. म्हणून महाराज त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विषय होता. त्या ठिकाणी हे जेवढे जे संत या भूतलावर आले ना तुमच्या करता आले. जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी 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 जाग जाग बोलते जाग जाग बोलते बोलते जगजोगी 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 जाग जाग बोलती आकाश झेप घेरे पाखरा सोडी सोन्याला पिंजरा सोडी सोन्याला पिंजरा नाही फरचली कवरी दमडी नाही वेचिले दाम बाई विकत घेतला जगजोगी जगजोगी त्याचा कावरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेळा कुंभार जगजोगी जगजोगी संगीतामधली ताकद आहे बरं काही फार. अरे जोग्याच्या रूपामध्ये जागा करणारा एक वर्ग आहे. मसंजोगी येतो आणि जोगी सुद्धा येतो. ज्ञानोबरा जगजोगी जगजोगी सगळे संत या रूपामध्ये तुम्हाला जागा करण्याची शक्ती या संत महात्म्यांनी केली. म्हणून ज्ञानोबरायाचा तर माझा ज्ञानेश्वर कसा आहे हे पहिल्या चरणामध्ये कृपाळू बुधारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू बुधारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू दारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू दारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू बुधारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू बुधारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू दारे माझा ज्ञानेश्वर कृपाळू दारे माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार नमायला कुळाचा विचार नमायला
माझा ज्ञानेश्वर कृपाळू आहे आणि उदार आहे. किती उदार आहे, किती कृपाळू आहे, काय वर्णन करत ज्ञानोबरायाच्या बाबतीमध्ये वर्णन करायला त्या ठिकाणी कमी पडतं. एवढं ज्ञानोबरायाचं वर्णन. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय किती श्रीमंत होते तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. महाराज तुकोबरायांनी रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं, रावणाच्या. पण ज्ञानोबराय किती श्रीमंत होते आणि रेड्यानं वर्णन केलं. जयाचे द्वारी सोन्याचा अंगी आयचे बळ. ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, कोणाचं मत आहे ते? रेड्याचं मत आहे. तो माईकचं खिटून नाही राहिला. रेड्यानं वर्णन केलं जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, असं नाही म्हणले ज्ञानोबराय. ज्ञानोबराय किती श्रीमंत आहे तुम्हाला सांग का. पहा, आपला वेगळे हे विश्वची माझे घर, आयशे मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरापण की झाला. म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीन. 4 लोकांनी प्रतिज्ञा केली. भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, उद्या पांडव तर निक्षय करी टाकीन. रावणानं प्रतिज्ञा केल्या, सीतेबरोबर लग्न करीन, स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावीन, समुद्राचं पाणी गोड करीन. है काय प्रतिज्ञा केल्या, झाल्या प्रतिज्ञा. पण अवघाची संसार सुखाचा करीन असं नाही म्हणले. अवघाची संसार जालना जिल्ह्याचा करीन, उपाशी मारीन भावतालचे, असं नाही म्हणले. जिल्ह्यापुरतं नाही, विश्वाचा संसार सुखी करणारे ज्ञानोबराय. विठ्ठल महाराज म्हणजे ज्ञानोबरायाचं वर्णन खूप करा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, नेहमी 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 त्यांना नमस्कार करा. वर्णन करा नाथ महाराज. नाथ महाराजांचा विषय आपण तुम्हाला सांगायला गेलो तर नाथ महाराज कशी होती. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय, असं वर्णन त्या ठिकाणी केलं महाराज. असे त्या पुन्हा सांगा तिथं त्या ठिकाणी धोत्र धोतसे गंगा तिरी, श्रीखंड्या चंदन गंध उगाळुनी, धोत्र धोतसे गंगा तिरी. एवढे श्रीमंत संत आणि ज्ञानोबरायाचं वर्णन करतात. ज्ञानोबराय किती मोठे होते, ज्ञानोबराय किती मोठे होते. आपण त्या ठिकाणी तुकोबराय ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, कोटीची अवस्था ना तुकोबरा. मला सुद्धा काही काही फोन येते बरं का, बऱ्याच गावांकडे. मला तुम्हाला कोणती पदवी लावायची म्हणलं, मला कोणतीच पदवी नका लावू, फक्त हरिभक्त परायण लावा, बाकी काही विषय नको, कोणतं नको, वैराग्य मूर्ती नको, सागर नको, काहीच नको, काहीच नको त्या ठिकाणी पदवी. म्हणजे अरे त्या ठिकाणी मी पामर आहे, मी अनाथ आहे, मी दुबळा आहे, मी तो अनाथ अपराधी, ते कर्महीन मतिमंद बुद्धी. आता ते कर्महीन होते का हो,
ते मतिमंद होते का हो, ते अनाथ त्या ठिकाणी होते का हो? नाही. गुरुजीची भाषा आहे. गुरुजी म्हणायचे, अरे आपण आहे मूर्ख, वाटत नाही मूर्ख, आणि त्याचं नाव मूर्ख. गुरुजींची भाषा असायची. काय परखड महात्मे होऊन गेले महाराज त्या ठिकाणी. म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाशी. एवढं त्या ठिकाणी अभंगाची रचना केली, पण नाही विचारीला अधिकार मी आपुला. हा तुकोबरायांचा अधिकार, हा ज्ञानोबरायांचा अधिकार. किती मोठेपणा, किती मोठेपणा. तुकोबराय सामान्य वाटते, तुका आकाशा एवढा, सूक्ष्मातून सूक्ष्म आकाशापेक्षा मोठे. आणि ते ठिकाणी म्हणणार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारो. बरं लोक त्या ठिकाणी म्हणते आमच्या कुळाचा, जातीचा, धर्माचा विचार करते का हो? म्हणले नाही. दुसऱ्या चरणात न पाहया ते कुळाचा विचार, 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 न पाहया कुळाचा विचार, न पाहया कुळाचा विचार, न पाहया कुळाचा विचार, न पाहया कुळाचा विचार, भक्त करुणाचा भक्त करुणाचार, न पाहया ते कुळाचा विचार, न पाहया ते कुळाचा विचार, भक्त करुणा कुळाचा नाही, तुमच्या कशाचाच कोणत्या गोष्टीचा विचार त्या ज्ञानोबरायांनी केला नाही. आता त्या ठिकाणी विधी स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर काही मुखातून काही अभंग आले, गवळणी आले. न पाहे याती कुळाचा, कुळाचा नाही, धर्माचा, यातीचा नाही. का याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हारी पोळी, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हारी पोळी, याती कुळ माझे,
गंगा वाचवी भानुने किती वो शिकवाल किती वो शिकवाल मज वेगवेगळा किती वो शिकवाल किती वो शिकवाल मज वेगवेगळा ही अशी अवस्थामध्ये परमार्थामध्ये अशी. आणि त्यावेळेस मान त्यांच्या मुखातून शब्द निघले, याती कुळ माझे गेले हरपुनी. अरे यातीचा नाही, कुळाचा कुठलाच त्या ठिकाणी श्रीरंगा त्याच्याशिवाय त्या ठिकाणी जगामध्ये मला कोणी नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करो. याच्यामध्ये माय हा शब्द आलाय, या अभंगामध्ये आई हा शब्द आलाय, आणि आई या अभंगामध्ये बाई हा शब्द आलाय. माय एका जनार्दनी पाय वंदी तशी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. बर, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञाना. म्हणजे बाई याचा अभंगात आलं, आई या अभंगामध्ये आलं आहे. मग त्या ठिकाणी किती ते त्या ठिकाणी आईचं प्रेम देणारे ज्ञानोबरायाच्या नंतर पुन्हा कोण नाही. तुकोबराय होते, तुकोबराय ज्ञानोबरायाची भाषा आपल्याला नाही कळत. लोक म्हणते मला ज्ञानोबराची भाषा कळते, काही कळत नाही आपल्याला ज्ञानेश्वरीतलं, काहीच कळत नाही. तुम्हाला सांगतो, तुकोबरायाने त्या ठिकाणी थोडं थोडं तुम्हाला केलं. नाथ महाराजांनी तुम्हाला धुनकूनच काढलं. नाथ महाराज कडक बोलणार त्या ठिकाणी, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. तुम्ही जा त्यांच्याकडे वाईट भावनेने जा. एकदा कुऱ्हाड होती ना, या कुऱ्हाड म्हणजे आता या परिसाचे मी तुकडेच करते म्हणले. परिसाचे मला ती कुऱ्हाड त्या दोन्ही हाताने त्या ठिकाणी त्या परिसरात टाकली. आता ती कुऱ्हाड राहिली का सोनं झाली? सोनं झाली ना. राग राग तिला काय, तिचा उद्देश काय होता? त्या याचे परिसाचे तुकडे करत होते. परिसाचे तुकडे झाले का तीच सोनं झाली. तुम्ही माऊली ज्ञानाकडे जा, कोणत्या भावनेने जा, वाईट भावनेने जरी गेले तर तुमचा उद्धारच करते. हे तिसऱ्या चरणात भलतिया भावे शरण जाता भेटी, 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 भलतिया भावे शरण जाता भेटी. हो पाडी तसे तुटी जम व्याधी, पाडी तसे तुटी जम व्याधी, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म जन्मव्याधीचं दुःख तुम्हाला मुक्त करणारे ज्ञानोबराय. तुम्हाला सांगतो मी, एवढा त्या ठिकाणी रंग आला. गाणारी तशी, वाजवणारी तशी, हार्मोनियम वादक तशी, श्रवण करणारी मंडळी तशी. आमचे कंधारकर महाराज, मी लहान होतो 5-6 वर्षाचा, त्यावेळेस आमच्या गावात आले ते कंधारकर महाराज. कंधारकर महाराजाच्या मुखातून एक शब्द निघाला होता,
त्याच ठिकाणी कीर्तनकार हा हिरा असायला पाहिजे आणि वाजणारा हा प्रकाशमान असायला पाहिजे. त्यांच्या मुखात शब्द आहे. आमचे दौलतराव म्हणाला सांगितलं शेट्टी विस्तार आहे, अरे गाणारा दमडीचा पाहिजे आणि वाजणारा लाखपटीचा पाहिजे. नाही तर त्या ठिकाणी सोंगाला आई बोप्याचं हिवायचं निवर्गे चाल काय अर्थ आहे त्याला. आई बोप्या सोंगतच वाजवलं भलतिया भावे शरण जाता भेटी जा त्यांना अनन्य भावाने शरण जा तुमचा उद्धार विठोबा रखुमाई. आज विठोबा रखुमाई 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 पार कुमा विठोबा रखुमाई पार कुमाई 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 नदी कवरदार श्री भगवान की ज्ञानेश्वर महाराज गुरुवे माथार बाबा की जय जयराम बाबा थोडी थोडी का मधली चाल बनायची. हे तुमच्या गावातलीच मंडळी त्या ठिकाणी तुमच्यावर तुम्ही त्या ठिकाणी गावात एवढ्यात फक्त आमच्या गावामध्ये सापडते गुणवान. एक तुमच्या गावात सापडतात, एक देशमुख उमरतला सापडतात, पुन्हा त्या ठिकाणी त्या हडप सावरगाला शास्त्री ही सगळी मंडळी त्या ठिकाणी सापडते. असे गाव कुठं सापडत नाही. कधी कधी आम्हाला असं त्या ठिकाणी वाटतं महाराज, कधी कधी इतकी आम्हाला साथ चांगली भेटते की त्या साथीचं वर्णन करावं लागतं. कधी कधी आम्हाला अशी साथ मिळते की आम्हाला वाटतं चिकन गुन्हे साथ बरी त्याच्यापेक्षा वर्णन केलं. म्हणून न पाहे हाती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई भलतिया भावी शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. आणि नाथ महाराज शेवटच्या चरणात म्हणायला लागले, बाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया जनार्दनी पाया वंदितासे एका जनार्दनी पाया वंदितासे न पाहिया गोळाचा विचार न पाहिया गोळाचा विचार एक जनार्दनी पाया वंदितासे एक जनार्दनी पाया वंदितासे न पाहिया गोळाचा विचार न पाहिया कुळाचा विचार करुणा कर आ
ज्ञानाबाई करुणा करुणा
करुणा भक्त करुणा कर भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पाहे कुळाचा विचार कुळाचा विचार ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मारा ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली मावली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठला विठ्ठल जय जय बोले रे तुळे देवा बोले करा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार करा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम